भगवान उवाच मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. 6व्या अध्यायापर्यंत मनाचं नियंत्रण करून जडावर नियंत्रण मिळवणाऱ्या जीवाला 7व्या अध्यायात भगवान चैतन्याच्या प्रदेशात प्रवेश करवतात आहे. भक्तीचं नवीन दालन उघडतात आहे. ज्यात पहिल्या श्लोकात भगवान सांगतात की तुमचे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे दुर्गुण आहे ना, त्यांच्याशी सामना कराल तर त्यांना हरवणं खूप कठीण आहे, थकून जाल. त्यापेक्षा ते सगळे माझ्याकडे वळवा, माझ्यात आसक्त व्हा. मग मला तुम्ही निर्गुण, निराकार, निसर्गशक्ती, चैतन्यशक्ती, परमात्मा, परमेश्वर, प्रभू काहीही समजा. अगदी श्रीकृष्ण वासुदेव यादव समजलं तरीही माझ्यावरची आसक्ती तुम्हाला या जगाच्या आसक्तीतून नक्कीच सोडवेल. पुढे सांगतात योगम युंजन म्हणजे हे फक्त कल्पनेत करायचं नाही आहे. काही वेळेला भजन, कीर्तन, मोठ्याने भगवंताचा जय जयकार असं करणाऱ्या भक्तांवर लोक ऑब्जेक्शन घेतात की तुम्ही नाच गाणं करण्यापेक्षा एका जागी शांत बसून मनात नाम का घेत नाही. परंतु या मनाबरोबर इंद्रियांनाही भक्तीत लावण्याची खूप गरज असते. नाहीतर इंद्रिय दुसरंच काहीतरी करायला लागतात आणि मग मन आपोआप त्यांच्या मागे जातं. जसं गुपचूप बसून जप करतोय तोपर्यंत कानावर काहीतरी शब्द पडतो, मग मन त्याचा वेध घेतं आणि पळून जातं. ते शब्द बोलणारी व्यक्ती, तो विषय, त्या विषयाच्या अनुषंगाने विचारांची शृंखला, झालं मन केव्हाच पळालं त्या नामजपातून. आणि म्हणूनच नामजप करताना स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजात ते घ्यावं, सुरुवातीला तरी. तसंच आपल्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी कुलदैवत, इष्टदैवत यांचं स्थान निर्माण करावं. नामस्मरण थोडा वेळ त्यांच्या सान्निध्यात करावं. त्याला स्नान घालावं, फुलांनी सजवावं, नैवेद्य दाखवावा, आरती म्हणावी. म्हणजे सगळी इंद्रिय वापरून त्याच्याशी एकाग्र होता येतं. मग हळूहळू त्याच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी वाढायला लागते. जसं आपण घरी अगदी एखादं पेट ॲनिमल जरी आणलं तरी आपण त्याची काळजी घ्यायला लागलो की आपोआप आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. किंवा एखादं रोपटं लावलं आणि रोज त्याची देखभाल केली की त्याचा विकास आपल्या मनाला किती उल्हासित करतो, त्याचं प्रेम वाटायला लागतं. तसंच पूजा अर्चना करायला लागलो की परमेश्वराचं प्रेम आपोआप मनात वृद्धिंगत होतं. पुष्टीमार्गी भक्ती तर 56 भोगांचा तयार करण्याची आदेश देते. म्हणजे पुष्टीमार्गी भक्त 56 भोग तयार करून देवाला देतात. आमच्या शेजारी राहणाऱ्या एका आजींकडे तर श्रीकृष्णासाठी स्पेशल पलंग, मच्छरदाणी असं सगळं होतं. त्या चहा पितांना सुद्धा आधी कन्हैयाला द्यायच्या आणि मग स्वतः त्याचा प्रसाद म्हणून घ्यायच्या. अशा रीतीने जीवनातल्या प्रत्येक क्षणात त्याच्या उपस्थितीचा आनंद घेण्याचा प्रवास अर्चन भक्तीने सुरू होतो. काही ठिकाणी पूजा करणारा एक असतो, पण त्याला सगळी तयारी करून द्यावी लागते. कोणीतरी चंदन उगाळून देतं, मुलं काहीतरी फुलं तोडून आणतात, मग कोणीतरी हार करायचा. मग अशा केलेल्या पूजेचा उपयोग फक्त दिखावा म्हणून आहे. कारण परमेश्वराचे सान्निध्य, जवळीक हा जो अर्चन भक्तीचा उद्देश आहे तो साध्यच होत नाही. पूर्वीच्या काळी पूजा करणारा सोहळ्यात असायचा, त्यामुळे त्याला सगळं स्वतःच करावं लागायचं. म्हणजे जर भगवंतावर प्रेम आहे तर त्याच्यासाठी कष्ट करण्याची तयारी असायलाच हवी. आणि जितके कष्ट आपण त्याच्यासाठी करू तितका वेळ आपण त्याच्याशी जोडलेले राहू. त्याच्यासाठी काहीतरी करायचं पासून सगळं काही त्याच्यासाठीच करतो आहोत, या प्रवासाची सुरुवात म्हणजेच अर्चन भक्ती. योगम युंजनचा दुसरा अर्थ असा होतो की ज्या परिस्थितीत, ज्या ठिकाणी जे काम परमेश्वराने आपल्याला दिलंय, ज्याच्यासाठी नियुक्त केलंय ते काम 100% आपली पूर्ण योग्यता वापरून होल हार्टेडली, विदाऊट होल इन हार्ट करायला पाहिजे. आणि त्याचं जे काही फळ मिळेल ते सगळं त्यालाच अर्पण करायला पाहिजे. कारण आपलं कर्तव्य कर्म म्हणजे परमेश्वराने दिलेली जबाबदारी आणि त्याच्या प्रेमासाठी आपण इमानदारीने 100% ती पूर्ण करायची. योगम युंजनचा तिसरा अर्थ आपल्या जीवनामध्ये योगाचा आश्रय करणे. म्हणजे शरीर
आणि मन यावर पूर्ण नियंत्रण मिळवणे. कारण शरीर आणि मनावर जर नियंत्रण नसेल तर आपण परावलंबी होतो. आपल्या मनाचा रिमोट कंट्रोल जर दुसऱ्याच्या हातात असेल तर ते मन आपण परमेश्वरावर आसक्त कसं करणार. त्यानंतर तिसरी गोष्ट येते मदाश्रय. आपण जगात कशानं कशाचा आश्रय घेऊन राहतो. कोणी धनाचा आश्रय घेतो की मी पैसा फेकला की सगळं होतं. कोणी म्हणतं माझ्या सर्वत्र ओळखी आहेत, पॉलिटिशियन्स, अंडरवर्ल्ड डॉन सगळे माझ्या ओळखीचे, एक फोन केला की लगेच माझं काम होतं. कोणाला स्वतःच्या बलाचाच आश्रय असतो की मी 2 कानाखाली गेल्या की सगळे ऐकायला लागतात. परंतु भगवान म्हणतात की तू फक्त माझ्या आश्रयाला आहे. कारण संत तुलसीदासजी म्हणतात की इतर आश्रय आपल्याला परमेश्वरापासून दूर नेतात. कारण त्याची कृपाच फक्त त्याची प्राप्ती करून देऊ शकते. जसं एखादी स्त्री विहिरीतून पाणी काढते, तिच्या बादलीमध्ये विहिरीतला एक बेडूक आला, मग ती त्या बेडकाला काढून बाजूला फेकते आणि अनायसेच त्याला बंदिस्त विहिरीतून स्वतंत्र जगात यायला मिळतं. तसंच इतका जप केला की परमेश्वर भेटतो असं नाही. आपल्या साधनेच्या बलाचाही आपल्याला आश्रय करायचा नाही. कारण उपनिषद म्हणतात यमई वेश ऋणुते तेन लभ्या. त्याची इच्छा होईल तेव्हा तो भेटेल. तोपर्यंत आपण आपली साधना, कर्तव्य, कर्म पूर्ण श्रद्धेने करत राहायची. म्हणजे यामुळे 2 गोष्टी होतात. एक तर आपण निरुद्योगी निकम्म होत नाही, आपलं कर्तव्य कर्म पूर्ण करतो. आणि परमेश्वराची प्राप्ती झाली तरीही पहा मी किती छान साधना केली अशा प्रकारचा अभिमानही जागृत होत नाही. नाही तर भागवत पुराणामध्ये गोष्ट येते की बालध्रुवाने साधना केली, भगवान विष्णूंचं दर्शन घेतलं, परंतु मोठं झाल्यावर जेव्हा त्याच्या सावत्र बंधूची हत्या गंधर्वांनी केली तेव्हा तो सगळ्यांचा नाश करायला लागला. त्या प्रसंगी नारद मुनी त्यांना भेटतात आणि सांगतात की परमेश्वराचं दर्शन झालेल्याच्या मनात एवढा क्रोध, म्हणजे अंतःकरण शुद्ध काही झालं नाही. परमेश्वराचं दर्शन त्याच्या कृपेने, त्याच्या अनुकंपेने झालं, तुझ्या साधनेच्या बळावर नाही, हे तू आधी समजून घे. अंतःकरणातून हा अहंकाराचा मळ नाहीसा कर. म्हणून मी माझ्या साधनेच्या बळावर परमेश्वर प्राप्ती करून घेईन अशा प्रकारचा अभिमान भक्ती आणि प्रेमामध्ये अजिबात असता कामा नये. नारद मुनी भक्तिसूत्रात सांगतात तस्मिन सुखी सुखित्वम, म्हणजे त्याला सुख होईल असं आपल्याला वागायचं आहे, स्वतःचं चालवायचं नाही. यालाच म्हणतात मदाश्रय. म्हणजे आजपर्यंत मला जे काही मिळालं ती त्याची कृपा आणि ती कायम राहील असा पक्का विश्वास, म्हणजे असंशयम ज्ञास्यसी. त्यासाठी आपल्याला परमात्मा परमेश्वराला समग्र जाणावं लागेल. ज्याला म्हटलंय की समग्रम ज्ञास्यसी. परमात्मा शक्ती तर सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, पण आपल्याला ती दिसत नाही. कारण आपण ती योग्य रीतीने जाणूनच घेत नाही. कारण ज्ञानाने प्राप्त होणारी प्रत्येक वस्तू ही आधीच अस्तित्वात असते. जसं आपण डोळे उघडल्याबरोबर समोर रंग, रूप, दृश्य दिसतं, परंतु ते आपल्या डोळ्यांनी निर्माण केलं का? नाही, ते आधीच अस्तित्वात होतं, परंतु आपले डोळे बंद होते ना, त्यामुळे ते दिसत नव्हते, प्रतिबंध होता डोळ्यांचा. तसंच परमात्म तत्व, चैतन्य शक्ती, परमेश्वर, प्रभू सर्वत्र उपलब्ध आहे. त्याचं दर्शन घडणे म्हणजे आपल्याला त्याचं रूप समजणे. जसं आपल्याला एखादी वस्तू हवी असते, मग आपण एखाद्याला सांगतो की माझ्यासाठी की नाही अमुक एक वस्तू घेऊन या, परंतु जोपर्यंत ती वस्तू कशी दिसते, काय आहे, त्या वस्तूचं नाव काय आहे हे आणणाऱ्याला उलगडत नाही, तोपर्यंत वस्तू समोर असूनही तो ती आपल्यासाठी आणूच शकणार नाही. तसंच परमात्म तत्व नित्य उपलब्ध असूनही आपण त्याला जाणत नसल्यामुळे ते आपल्याला दिसतच नाही. मग आता त्याला ओळखायचं कसं? म्हणून श्रीकृष्ण सांगतात आहे की तत्शृणू, लक्ष देऊन ऐक. अमृतानुभवात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो पूर्ण पूर्वग्रह रहित मनाने ऐकतो त्यालाच परमात्म तत्व कळत असतं. नाही तर या श्लोकाचा अर्थ त्या अमुक महाराजांनी तर असा सांगितला होता आणि तुम्ही काय सांगताय, मग खरा अर्थ काय आहे कोण जाणे. अशी मीमांसा करणाऱ्याला फक्त शाब्दिक अर्थाचा कोलाहल मिळतो.
अनुभव काही कधी येत नाही. परंतु जो पूर्वग्रहरहित अशा मनाने ऐकेल त्याचं मन शांत होत जाईल आणि त्यामुळे त्याला परमात्म तत्वाचा अनुभव येईल. म्हणून शृणू, ऐक. श्रवण भक्तीचं महात्म्य इथे भगवंतांनी वर्णन केलं. जितकी भगवत कथा, कीर्तन, भजन, ग्रंथांचं वाचन आपल्याला ऐकायला मिळेल, सत्संग होईल, तितकं चांगलं. मुळात तेवढ्या वेळासाठी जगापासून अलिप्त होण्याची आपल्याला सवय तरी लागेल. आपल्याला जेवढी समज असेल तेवढं परमात्म तत्व जाणलं जाईल आणि सतत ऐकत गेल्यामुळे प्रभूच्या कृपेने आपली समजही वाढत जाईल आणि समज वाढली की तत्वाची ओळख होईल. हे सगळं सोपं होतं फक्त श्रवण भक्तीने. आणि म्हणून आपलं मन भगवंतामध्ये आसक्त करणे, आपलं प्रत्येक कर्तव्य कर्म त्याने दिलेलं काम आहे हे समजून 100% करणे. अपेक्षा फक्त त्याने सांगितलं आहे की नाही त्याच्या प्रेमामुळे मी करते एवढंच. याला म्हणतात मदाश्रय. आणि त्याच्यावर कोणताही संदेह नाही, कोणत्याच प्रकारचा संदेह न घेता त्याला समग्रपणे जाणून घेणे. आणि हे सगळं आपल्याला केव्हा होईल? तो सर्वत्र उपलब्ध आहे हा अनुभव आपल्याला केव्हा येईल? तर हे सगळंच श्रवणाने साध्य होईल. आणि म्हणून श्रीकृष्ण सांगतात आहेत तत् शृणू, तू ऐक. आता श्रीकृष्ण आपल्याला काय ऐकवतात आहेत ते आपण पुढच्या भागात बघूया. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.